नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, बिग बॉसच्या घरातून काल कोण घराच्या बाहेर गेलं, कुणावर काल परत खरडपट्टी झाली आणि यात कोणकोणते काल गेम खेळले, त्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत. आपण पुढे जाण्याआधी आपल्या या द मराठी बंग या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नमस्कार. तर मित्रांनो, कालचा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल किंवा बघितला नसेल, त्यांच्यासाठी मी सांगतो कालची सुरुवात आपल्या अ, प्रभू शेळके याच्यापासून झाली. प्रभू शेळके आणि जो विशालमध्ये वाद झालेला, की प्रभूंनी विशालचं मडकं फोडल्यानंतर आपला विशाल त्याच्याकडे गेला आणि त्यावेळी त्याने कूल धमकी दिली. म्हणजे एक थंड धमकी म्हणते त्याला. ती धमकी दिली कुणाला? प्रभू डॉनला. प्रभू डॉनला तो बोलला, की "मी तुला इथून पुढे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस नॉमिनेट करणार, म्हणजे नॉमिनेशनमध्ये टाकणार. टाकणार म्हणजे टाकणार. कारण की माझे फॉलोअर्स बघ बाहेर जाऊन असं ह्याव-त्याव केलं." म्हणजे तो रुबाबात बोलत होता, की माझे खूप फॅन फॉलो आहे बाहेर, माझे फॉलोअर्स खूप आहे. बरं. त्यावेळेस रितेश देशमुख साहेब त्याला बोलले, "विशाल, तुम्ही त्याला धमकी द्यायची गरज नव्हती. कुणाचे किती फॅन्स आहेत, कुणाचे किती फॉलोअर्स आहेत, तुम्ही बाहेर येऊन बघू शकता किंवा बाहेर आल्यावर तुम्हाला ते कळणारच आहे." आणि त्यानंतर रितेश देशमुख साहेब नी विषय घेतला आपल्या सागर कारंडे आणि प्रभू यांच्यामध्ये जो वाद झालेला होता आणि रुचिता आणि प्रभूची जी भांडणं झाली होती आणि प्रभूनी रुचिता पहिली घाण केली होती, लपवालपीच्या ज्या गोष्टी झाल्या. त्यावेळेस सागरला आपले हे बोलले, कोण रितेश देशमुख साहेब बोलले, "तुम्ही ज्या प्रभूला ज्या आवाजात बोलला, पहिलं सांगा की घरात त्या खेळामध्ये सगळ्यात पहिली चोरी कोणी केली?" सगळं इकडे-तिकडे बघायला लागले. रितेश देशमुख साहेब बोलले, "सगळ्यात पहिली घरात जी चोरी केली असेल, ती पोस्टर लपवले असतील, ते तुम्ही लपवले सागरजी." त्यावेळेस सागर गार पडला, थंड पडला. "बाबा काय बोलावं आता, काही कळेना मला." त्यानंतर मित्रांनो हे एक्सप्लेन करायला लागला सागर, की "असं नाही, तसं नाही. आधी हे केलं, ते केलं." मला वाटलं घरात हे केलं. पण त्यानंतर रितेश देशमुख साहेबांनी त्यांना समजावलं. घरात लपवलं म्हणजे आता उद्या तुम्हाला सांगितलं कोणी, कुणाला हात मारायचा नाही, तर तुम्ही पाय मारणार का? अशा पद्धतीने समजवलं आणि त्यानंतर ह्याबद्दल बी बोललं गेलं. प्रभूसोबत तुमचा आवाज चढतो. प्रभूसमोर तुमचा आवाज चढतो, पण इतर स्पर्धकांसमोर तुमचा आवाज खाली का होतो? खाली का होतो? विशाल समोर तुमचा आवाज वेगळा, राकेश सोबत आवाज तुमचा वेगळा. म्हणजे मल्टिपल हे तुम्ही कॅरेक्टर घेऊन वावरता का? म्हणजे का? कशाला आहे? त्याबद्दल सागर कारंडेची खरडपट्टी झालेली आहे आणि सागर कारंडेने सॉरी बोललेला आहे. प्रभूला सॉरी बोललेला आहे आधीच. त्याबद्दल बोलला. पण सागर सॉरीला अर्थ नाही म्हणलं इथं काय. सॉरीला अजिबात अर्थ नाहीये आणि ते पद्धतशीर सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो विषय त्या गेमचा झाला. टास्क बारमध्ये ते बांधून बॉल फेकून मारायचा त्याबद्दल झालाय. तन्वी, सोनाली या दोघांबद्दल तो विषय झालेला आहे. रितेश देशमुख साहेब बोलले, "सोनाली तुम्हाला असं काय बोलले, की तुम्ही लगेच एवढं पेटून उठला, आवाज चढवला, रडायच्या घाईला आल्या?" आपली तन्वी म्हणायला लागली, "ही माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलली." रितेश देशमुख साहेबांनी 4 वेळा तिला ठणकावून सांगितलं, की कॅरेक्टरबद्दल बोललेलं आहे, अँगलबद्दल बोललेलं आहे. रितेश देशमुख साहेबांना मला विचारायचं आहे, हे अँगल-विंगलचा विषय काय? अँगलमध्ये आपल्याला अँगलमध्ये कॅरेक्टरच असतं ते. आपलं आता ह्यांना कोण समजावणार? त्याबद्दल सांगितलं. तन्वीला सांगितलं, की "बाबा तुझं अग्रेशन कमी कर." तन्वी म्हणली, "बाबा माझं अग्रेशन जास्त आहे. मी कमी करण्याचा प्रयत्न करील." सोनाली तिथं काहीच चुकीचं नाहीये. सोनाली तिचा गेम खेळतीये. गेम खेळतीये, साधं गणित आहे. अँगर कमी करा. ती म्हणते, "मला आता काय करणार? होतंय अँगर येतो. मी कमी करण्याचा प्रयत्न करतो. लोकं आणि सोनालीचं तर कौतुक झालेलं आहे. सोनालीने तुम्हाला ट्रिगर केलं. तुम्ही ट्रिगर झालात. कशाला ट्रिगर व्हायचं? काही गरज नव्हती ट्रिगर-बिगर व्हायची. त्यामुळे तो विषय तिथं थंड झालेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल, की काल बी टीमला पूर्णतः आयसोलेट करून टाकलेलं आहे ते देशमुख साहेबांनी. कारण की प्रभूची ज्यावेळेस हे चाललं होतं, बोलणं चाललं होतं, तेव्हा रुचिताने हात वर केला होता आणि रुचिताने हात वर केल्यानंतर मी बोलू का? तेव्हा रितेश देशमुख साहेबांनी "व्हिजिबिलिटी नाही. मग मी बोलू नका. थंड घ्या." त्यामुळं ह्या दोघांना तिथं गार करण्यात आलेला आहे. त्यांना आयसोलेट केलेलं आहे. त्यानंतर जे 8 जण लोकं होते, जे नॉमिनेट होते, त्यांना मध्ये बसवलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं, की बाबा यातले 2 व्यक्ती सेफ आहेत. आणि 2 व्यक्ती आपले प्रभू आणि दीपाली सय्यद यांना सेव्ह केलं गेलं आणि सेव्ह केल्यानंतर आपल्या विशालला सांगितलं गेलं, हे फॉलोअर्सची कमाल आहे. ते सगळं सेव्ह झाल्यानंतर थोडं वातावरण थंड झालं. रितेश देशमुख साहेब म्हणले, आज तुम्हाला थोडा ब्रेक देतो. जेवण-बिवण करून या, नाश्ता-बिष्टा करा. पॅकिंग आलेलं तुम्ही एक खादळा. त्यावेळेला त्यांची नॉर्मल चर्चा चालू होती आणि परत आपल्या गेमला सुरुवात होती आणि इथं गेम आता
ह्याच्याकडे गेलेला आहे, कुठं गेम्सकडे गेलेला आहे, गेम्स खेळले गेलेले आहेत. आणि तुम्हाला या गेम्समध्ये एक संगीत माझ्या दरवेळेस असतं, ते इमोजी दाखवणार, ते इमोजीवरनं गेम खेळायचे. त्यासाठी त्यांनी मुलगा आणि मुलगी वेगळे ग्रुप्स बनवलेले आहेत आणि एका ग्रुप्समध्ये त्या प्रभूला टाकून दिलेलं आहे, कारण की समांतर होण्यासाठी, इक्वेलिटी होण्यासाठी ते केलेलं आहे. त्याच्यानंतर गाणी ओळखायची, गाणी ओळखली गाणी बरेच जणांना त्यांनी. त्यानंतर आपल्या ह्याला बोलवलं आलं, कुणाला? कलाकार कट्टा चालू केला. कलाकार कट्ट्यावर ऋतिक रोशनची जी मिमिक्री आयुषने केलेली आहे, आयुषसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण एक नंबर त्यांनी ऋतिक रोशनला पद्धतशीर कॅच केलेला आहे. मस्त मिमिक्री केलेली आहे. मला खूप आवडली. त्याचं कॅरेक्टर आवडलं आणि भारी ते केलं. तर जादू, ते जादू बघितलं ना, हे प्रभू डान मित्रांनो, हा एवढा म्हणजे एवढा तो फुटेज घेतो ना, खतरनाक फुटेज घेतोय. बिग बॉसच्या घरात प्रभू, प्रभू, प्रभू एवढंच मला चालू होताना दिसत. तुम्ही आजूबाजूला जर बघितलं, तुम्हाला फक्त प्रभू, 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 प्रभू आणि प्रभूच दिसेल. चर्चेचा विषय प्रभू दिसतोय, सागर कारंडे इथं प्रभू दिसतोय, तन्वी सोबत प्रभू दिसतोय, अनेक ठिकाणी प्रभू दिसतोय, बऱ्याच ठिकाणी प्रभू तुम्हाला दिसतोय आणि इथं सुद्धा जादूमध्ये प्रभूने छाप टाकून गेलेला आहे मित्रांनो. ते दिसतं का काही लोकांना कळणार नाही, पण प्रभू छाप टाकून जातोय. त्यानंतर कलाकार गट्ट्याला आपल्या सागर कारंडे यांना बनवलं गेलं आणि सागर कारंडे नेहमीप्रमाणे आपल्या आठवले साहेबांची त्यांनी मिमिक्री केलेली आहे आणि हा बऱ्याच ठिकाणी अशी ही मिमिक्री केली आणि तीच मिमिक्री त्यांनी तिथं केली आणि खूप चांगली मिमिक्री केली आहे, कारण की केलं. हे 2 गेम खेळल्यानंतर बुद्धिबळाचा गेम खेळला गेला. बुद्धिबळामध्ये आपल्या अनुश्रीला बोलवलं. अनुश्रीला सांगितलं, की "बाबा हे आहे, इथं उंट आहे, घोडा आहे, प्यादा आहे. तुम्हाला काय वाटतं कोणता व्यक्ती कुणाला तिथं ठेवलं जाईल?" त्याआधी तेव्हा येते त्यावेळेस अनुश्री तिथे, त्या अनुश्री म्हणते, मी मी उंट आहे, कारण मी वाकडे जायची मला सवय आहे. मी वजीर म्हणजे मास्टर माइंड विशालला करते. विशाल वजीर आहे, मास्टर माइंड आहे. ती सागर कारंड्याला किंग करते म्हणजे राजा देते. प्यादा ती आयुषला देते. त्यानंतर आपला करणला सेम गेम मध्ये बोलवते. करण वेगवेगळे देतो. करण मी म्हणतो मी मास्टर माइंड आहे, वजीर आहे आणि खूप छान गेम झाला. त्यानंतर हा तिथं संपतो आणि गेम वळतो डायरेक्ट चुलीत. व्यक्तींना चुलीत घालायचं काही लोकांना. चुलीत घातल्यानंतर आपल्याला माहिती आहे रुचिता चुलीत घालती कुणाला? तन्वीला चुलीत घालते. राकेश अनुश्रीला चुलीत घालतो. प्रभू येतो तो सागर कारंड्याला चुलीत घालतो. तन्वी येते, 2 पोस्टर उचलते आयुषचे आणि सोनालीचे, पण सोनालीचं ते टाकून देतो आणि इथं चुलीत घालतात. आपापले मत मांडून का चुलीत घालायचं हे त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट नॉमिनेशनकडे जातं. नॉमिनेशनमध्ये सोनाली नॉमिनेट होते आणि सोनाली घराच्या बाहेर जाते. सोनाली सगळ्यांना मिठी मारते. ते म्हणते, "कशाला ड्रामा करताय मिठी मारायच्या वगैरे." ही लई डेंजर बाई आहे. ही खतरनाक बाई आहे. त्यानंतर सगळे घराच्या बाहेर जातात. टाटा बाय-बाय करून ग्राउंडला येतात. मग तिचा ईव्ही दाखवला. ईव्ही दाखवताना चांगला ईव्ही दाखवायचा असतो. इमोशनल ईव्ही दाखवायचा असतो, किंबहुना तिचे चांगल्या गोष्टीच दाखवायच्या असतात. बिग बॉसने काय केलं ईव्ही दाखवताना? फालतू ईव्ही दाखवलाय, फालतू. मी घराबाहेर काढीन, नॉमिनेट करतो, रितेश देशमुख आहे. नाही ईव्ही आवडलेला नाहीये. बघूया आता काय होतंय ते. इथं गेम संपतो आणि पुढं बघूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.